या आजच्या या मननामध्ये आपण देवाच्या पवित्र वचनातनं काही विचार पाहून आपण अधिक देवाच्या जवळ जाण्याचा, देवाचा महान उद्देश समजून अधिक त्याला नमन करण्याचा आपण प्रयत्न करूया. कृपया करून माझ्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक हा एक सगळ्यात मोठा परिचित भाग आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि यामधील काही वचन वाचून आपण देवाच्या मनात देवाचे जे विचार आहेत आज आपण या ठिकाणी पाहणार. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 1 पासून पुढे मी काही वचन या ठिकाणी वाचत आहे. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हास मोकळी आहे, पण बागेच्या मध्यभागी आले असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नकोस, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयंतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटी वेष्टने केली. वचन 9 पासून पुढे मी वाचत आहे. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू खोटे आहेस. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? त्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे तू फळ खाल्ले काय? आणि मग पुढील चर्चा त्या ठिकाणी आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि मग मग देव जे बोलला त्याविषयी मी आणखी पुढची काही वचन वाचत आहे. वचन 15 पासून पुढे. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची तास फोडशील. या वाचलेल्या शास्त्रभागाच्या द्वारे देव तुमच्याशी आणि माझ्याशी. या वाचलेल्या शास्त्र भागामध्ये पवित्र शास्त्र बायबल मधील सर्वात जे प्रथम पुस्तक आहे त्या प्रथम पुस्तकातून एक विशेष भाग या पृथ्वीवरील जो मनुष्य आहे, देवाने घडलेला जो मनुष्य आहे तो आणि देव यांच्यामधील झालेलं एक महान संभाषण, किंवा असं म्हणूया की आपण जे पवित्र शास्त्र बायबल जाणणारे आहोत आणि जे पवित्र शास्त्र बायबल दररोज वाचत नाहीत आणि जे दररोज त्याकडे लक्ष देत नाही, त्यांना देखील हा जो भाग आहे किंवा ही जी झालेली घटना आहे थोड्या प्रमाणामध्ये ठाऊक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनातनं यावरती थोडासा प्रकाश टाकून आपण काही विचार ओळखून घेऊया. या झालेल्या संभाषणामध्ये 3 विशेष प्रकारे मी जो भाग आपण वाचला त्याचं विभाजन केलेलं आहे. पहिला भाग, त्याच्यामध्ये देवाने जे निर्मिलेले मनुष्य आहेत त्यांच्याकरता देवाने एक केलेली चांगली तरतूद, एक चांगली योजना आपल्याला पाहावयास मिळते. दुसरा महत्वाचा भाग, मनुष्याने स्वतःच्या बुद्धीने किंवा स्वतःच्या योजनेच्या द्वारे त्या ठिकाणी देवाची जी योजना आहे, देवाची जी तरतूद आहे ती त्यांनी असं म्हणता येईल की ती पाडली नाही, परंतु
ती त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा ती तुटली. आणि तिसरा महत्वाचा भाग, परंतु देवाने त्या ठिकाणी मध्यस्थ करून जो देवाचा महत्वाचा क्रम होता, देव, पृथ्वीवरील मनुष्य, हा, आणि मग पुन्हा एकदा देव, किंवा असं म्हणूया प्रभू येशू ख्रिस्त, याद्वारे अ, हा जो महत्वाचा टप्पा आहे किंवा हा महत्वाचा क्रम आहे, जो देवाने एका योजनेतनं राबला होता, तो देवाने पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित केला. आपण पहिल्या भागाकडे आपल्या जवळ असलेल्या वेळेनुसार आपण थोडस लक्ष घालूया. देवाने त्यांच्याकरता केलेली एक चांगली योजना किंवा एक चांगली तरतूद. आपण वाचलेल्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी पहिल्या 2 वचनामधून आपण सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपण वाचली. आणि वाचलेल्या भागातून मला ती जी स्त्री आहे किंवा आपण असं म्हणूया मनुष्य प्राणी, एक चांगला, एक पॉझिटिव्ह थॉट त्या ठिकाणी एका संभाषणाच्या द्वारे समोर ठेवत आहे. आणि तो त्याच्या हृदयामध्ये घर देखील केलेला आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं. कोणता तो विचार आहे त्या ठिकाणी? आम्हास मोकळीक आहे, बरं का. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे दुसऱ्या वचनामध्ये, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हास मोकळीक आहे. आणि हे किती सुंदर आणि चांगलं देवाने त्यांना दिलेली एक योजना, किंवा आपण असं म्हणूया देवाने त्यांना एक दिलेली चांगली मुभा, ज्याच्याद्वारे मनुष्य प्राणी या पृथ्वीवरती सर्व्हाइव्ह करू शकेल, किंवा त्या योजनेमध्ये ते देवाच्या इच्छेतून पुढे जाऊ शकत होते. आणि ह्या योजनेच्या बाबतीमध्ये आपण आणखीन थोडस जर जवळून आपण समजून घेतलं, तर ज्यावेळेस हे संभाषण चालू होतं, त्यांच्यामध्ये पापाचा शिरकाव झाला नव्हता. म्हणजे देव, मनुष्य आणि ही पृथ्वीवरील त्यांच्याकरता निर्माण केलेली जी बाग होती, त्यांच्यामध्ये एक पवित्र विचार, एक पवित्र योजना, सर्व काही चांगल्यारीत्या त्या ठिकाणी पुढे चाललेलं आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि ज्यावेळेस सगळं काही देवाच्या योजनेमध्ये किंवा देवाच्या नियंत्रणामध्ये ज्यावेळेस सर्व काही पुढे चाललेलं आहे, हा एक चांगला विचार मनुष्याच्या हृदयामध्ये त्याला स्थिर ठेवून, त्याला आनंदी ठेवून आणि त्यामध्ये मग्न राहून, चिंतामुक्त राहून त्या ठिकाणी तो पुढे जाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि हे किती चांगलं आहे की देव ज्यावेळेस एक चांगली योजना करतो, असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्या पुढील वचनामध्ये. देव या ठिकाणी असं सांगत आहे की ते दोघे नग्न होते तरी त्यास संकोच वाटत नव्हता. त्यांच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारच्या पापाचा शिरकाव नसल्यामुळे त्या दोघांचं, त्या स्त्री आणि पुरुषांचं एकत्र राहणं त्यांना संकोच वाटू देत नव्हतं. म्हणजेच त्यांना मोकळीक होती, त्या सर्व गोष्टींचा आनंद त्या ठिकाणी ते घेत होते. परंतु आणि मग पण आलं त्या ठिकाणी. पण या पण कडे किंवा दुसऱ्या विचाराकडे जाण्याच्या अगोदर देव त्यांच्याकरिता नेहमी जे चांगलं आणि जे काही त्यांना मोकळीक दिलेली आहे त्या संदर्भातनं विचार करत असताना आपण थोडा वेळ त्या परमेश्वराचं एक हृदय देखील त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. जो तिसरा महत्वाचा टप्पा होता, भाग होता, ज्या ठिकाणी आदाम आणि हवा हे लपलेले होते. आणि मग ज्यावेळेस देव त्या ठिकाणी आला आणि त्याने आवाज दिला की तुम्ही कुठे आहात, आम्हाला पाहाव्यास मिळत आहे की अगोदर असं कुठेही पाहाव्यास मिळत नाही की ते लपलेले आहेत आणि त्यांना शोधण्याकरता परमेश्वर काही प्रश्न करत आहेत. देवाच्या दृष्टीतनं, देवाच्या योजनेमध्ये सगळं काही स्पष्ट असताना, आरपार असताना, किंवा असं म्हणू त्या देवापासून काही लपलेलं नसताना देखील त्या ठिकाणी देवाचा एक प्रश्न आहे की तुम्ही कुठे आहात. आम्हाला काय पाहावयास मिळतं? देवाची योजना काय आहे? मनुष्याकरिता नेहमी एक चांगला प्रयत्न करणं. त्यांना एक चांगली मोकळीक दिली, त्यांना यथेच्छ खाण्याकरिता, म्हणजे त्यांची आवश्यकता जाणून त्यांच्याकरता तरतूद देखील केली. आणि ज्यावेळेस ते चुकले तरी देखील
ह्या देवाची जी चांगलं हृदय आहे, देवाच्या योजनेचा एक महत्वाचा जो भाग आहे, तो त्यांना शोधत आहे, आम्हाला पाहाव्यास मिळत आहे. त्यांच्याकडून चूक झाली तरी देखील त्या ठिकाणी तो पुढाकार घेऊन आलेला आम्हाला पाहाव्यास मिळत आहे. आणि म्हणून आपण हा जो पहिला भाग या ठिकाणी संपत आहे तो हा आहे की देव सदैव, मनुष्य जरी चुकत असला, मनुष्याच्या हातून जरी पाप घडत असलं, तरी देखील देव नेहमी एक चांगला प्रयत्न या पृथ्वीवरील मनुष्याकरिता करत असलेला आम्हाला पाहाव्यास मिळत आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्या विचाराकडे त्या ठिकाणी शिरण्याच्या अगोदर किंवा मनुष्याच्या हातून घडलेलं जे पाप आहे, त्याच्यातलं जे संभाषण आपण वाचलं, त्या ठिकाणी जाण्या अगोदर आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट 6व्या वचनातनं त्या ठिकाणी आपण वाचली, परंतु आपण तिकडे जाऊया. असं त्या ठिकाणी आपण वाचलं, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर, शहाणे करण्यास इष्ट असं आहे, असं त्यांना ते दिसलं. बघा, जे पाप आहे ते आम्हाला बघण्याच्या द्वारे, आम्हाला ऐकण्याच्या द्वारे आणि त्या हृदयामधील त्या चुकीच्या विचारांना टाकण्याच्या द्वारे आम्हाला पाहाव्यास मिळालं. आणि म्हणून चला आता आपण त्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. देवाची एक महान योजना आणि देवाचा एक चांगला विचार आपण या ठिकाणी पाहिला. आता आपण जाऊया दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे. दुसरा महत्वाचा भाग कोणता आहे? देवाची ही जी चांगली योजना आहे, मनुष्य स्वतःच्या योजना त्या ठिकाणी आणून, स्वतःची तरतूद त्या ठिकाणी आणून, त्या ठिकाणी सगळं काही गडबड करून टाकतो. परंतु तरी देखील चल आपण ते समजून घेऊया. आपण जो 6वं वचन त्या ठिकाणी वाचलं किंवा 6 पासून 9 पर्यंत आम्हाला ही झालेली सगळी गडबड किंवा समस्या पाहाव्यास मिळते. काय आम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतं? बघण्याच्या द्वारे आलेलं त्या ठिकाणी पाप, ऐकण्याच्या द्वारे झालेली एक भेसळ आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि मनुष्य प्राणी ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये पाप नव्हतं, ज्यावेळेस त्याला पाप ठाऊक नव्हतं, परंतु हा जो प्रथम मनुष्य आहे, आदाम आणि हवा, यांच्याद्वारे पापाचा शिरकाव होत असताना किंवा स्वतःच्या योजना त्या ठिकाणी पुढे येत असताना आम्हाला पाहण्याच्या द्वारे या ठिकाणी जे झालेल्या पापाचा शिरकाव आहे तो आम्हाला पाहावयास मिळतो. असं आपण त्या ठिकाणी वाचलं की ते खाण्यास चांगलं आहे, दिसण्यास मनोहर आहे. आणि वचन 7 मध्ये असं लिहिलेलं आहे, त्या उभयंतांचे डोळे उघडले. खरं पाहता त्यांना लक्षात आलं की त्यांनी देवाची योजना लाथाडल्यामुळे किंवा धिक्कारल्यामुळे, त्यांनी देवाच्या विरुद्ध पाप केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पापाचा शिरकाव झाला. आणि असं पण वाचतो की त्यांचे डोळे उघडले. पाहण्याच्या द्वारे आणि ऐकण्याच्या द्वारे त्या ठिकाणी जो शिरकाव झालेला आहे तो आम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे. आणि आपण त्या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण वाचतो ती ही आहे त्या ठिकाणी की त्यांचे जे प्रयत्न आहेत ते 3 प्रकारे आम्हाला पाहाव्यास मिळतात. कोणते प्रयत्न आहेत? त्यांनी बघितलं. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये हा एक आत्मिक बोध किंवा एक शिकवण आम्हाला शिकवयास मिळते. कोणती ती आहे? का कोणी या पृथ्वीवरती आम्हाला बघण्याच्या द्वारे, या पृथ्वीवर काही कोणी आम्हाला काही ऐकवण्याच्या द्वारे देवाच्या योजनेपासून जर दूर घेऊन जात आहे, तर देवाने आम्हाला एक नियंत्रण म्हणून त्याचा पवित्र आत्मा किंवा त्याचा सहाय्यक दिलेला आहे. त्याच्याद्वारे आपण त्यांना नाही बोलण्यास आपण शिकूया. त्याद्वारे आपण एक योग्य पाऊल उचलण्याच्या अगोदर देवाच्या जवळ जाऊन त्याला विचारण्याची आपण एक प्रयत्नामध्ये आपण राहूया. आपण एक थोडीशी तसदी त्या ठिकाणी घेऊया. का बरं? थांबून ज्यावेळेस आपण एक वेळ त्या देवाजवळ आपण जातो, आपण काय पाहत आहोत? हे देवा, ते योग्य आहे का? हे देवा, आम्ही जे ऐकलेलं आहे ते योग्य आहे का? आणि म्हणून प्रभू या विचारांच्या द्वारे तुम्हाला आणि मला हे सांगण्यास मदत करत आहे
की जी सुरुवातीची चूक आहे, तीच चूक आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पाहाव्यास मिळत आहे. परंतु आम्हाला जो तिसरा महत्वाचा भाग आहे, त्या तिसऱ्या महत्वाच्या भागाकडे आपण जात असताना या ठिकाणी आपण लक्षात घेऊया एक महत्वाचा विचार. तिसरा महत्वाचा जो भाग आहे, देवाने जी तुटलेली योजना होती, मनुष्याने पाप केल्यामुळे, त्या झाडाचं फळ जे खाऊ नको ते खाल्ल्यामुळे, देवापासून ते दूर गेल्यामुळे, देवाच्या असं आपण म्हणूया की देवाने जी त्यांना मोकळीक दिलेली होती, ती मोकळीक त्यांच्यापासून निघून गेल्यामुळे आम्हाला पाहावयास मिळत आहे, देव त्या ठिकाणी एक हस्तक्षेप करत आहे. कारण की मनुष्याला स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने कोणत्याही प्रकारे स्वतःला वाचवता येत नव्हतं, हे त्यांना कळून चुकलं. का बरं? कारण की ते भिले, कारण की ते लपले, कारण की त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने अंजिराची पानं वेष्टून, त्या ठिकाणी आपण असं वाचत आहोत की त्यांनी अंजिराचे पाने शिवून वेष्टने केली. स्वतःच्या प्रयत्नांनी ते पाप त्यांनी झाकण्याचा प्रयत्न केला. आणि आपण एक विचार या ठिकाणी समजून आपण तिसऱ्या मुख्य भागाकडे आपण जाऊया. या पृथ्वीवरील जे प्रथम पाप आम्हाला पाहावयास मिळत आहे, देवाच्या विरुद्ध केलेलं पाप, देवाने जी दिलेली आज्ञा आहे ती मोडून त्या ठिकाणी त्यांनी जे केलेलं पाप आहे, आम्हाला पाहावयास मिळत आहे, देवाने एक अनुग्रह केला, देवाने एक योजना केली. आणि आपण जो शास्त्र भाग 15व्या वचनात वाचलं, जे दार बंद झालेलं होतं, देवाने तत्काळ एक योजना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती आणण्याच्या बाबतीत केलेली तुम्हास आणि आम्हास सर्वांस ठाऊक आहे. त्या ठिकाणी आपण असं वाचलं की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. या पृथ्वीवर सैतानाने आदाम आणि हवा यांना चुकीच्या द्वारे भुरळ घालून त्यांच्या हृदयामध्ये देवाचे विचार चोरून जे नको ते विचार त्यांच्या हृदयामध्ये टाकले. ह्या सैतानाच्या विरुद्ध देवाने तत्काळ त्याच ठिकाणी एक सुंदरशी योजना या पृथ्वीवरती मनुष्याकरता दिलेली आम्हाला पाहाव्यास मिळते. आणि म्हणून आम्हाला ही योजना ज्यावेळेस आपण वाचतो, ती प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवण्याच्या संदर्भातली आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीच्या द्वारे, मरियेच्या द्वारे या पृथ्वीवरती जन्मास आला. आम्हाला पाहावयास मिळत आहे, देवाच्या वचनातनं आपण मग ते वर्तमानामध्ये वाचतो, देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे एक महान कार्य त्या ठिकाणी केले आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती त्या स्त्रीच्या द्वारे जन्मास आला. आणि असं म्हटलेलं आहे, टाच फोडशील, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की डोके फोडशील व टाच फोडशील. त्या सैतानाला हरवण्याकरिता, आपण असं म्हणूया की या मनुष्याला पापापासून मुक्त करण्याकरता देवाला माहिती होतं की मनुष्य जे पाहण्याच्या द्वारे आणि जे ऐकण्याच्या द्वारे जे पाप करत आहे, त्यापासून वाचवण्याकरिता देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती जन्म. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांकरिता त्या वधस्तंभावरती तो मरण पावला. तो वधस्तंभावरती केवळ मरण पावला इतकंच नाही, त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता त्या वधस्तंभावरती रक्त सांडलं. देवाचं वचन इब्रिकरास पत्र 9:24 मध्ये असं म्हणतं, रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला, ऐकणाऱ्या प्रत्येकाला पापांची क्षमा देऊ शकतं, जर तो विश्वास ठेवितो. आणि देवाने ही योजना या पृथ्वीवरती आणलेली आम्हाला पाहाव्यास मिळत आहे. पुढे त्या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळत आहे की जो तिसरा महत्वाचा भाग आहे तो कोणता आहे? देव ज्यावेळेस त्या ठिकाणी ती योजना या पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो घेऊन येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर केवळ मरण पावला असं नाही, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे
प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्वीकारल्यामुळे जे पाप आदाम आणि हवा प्रथम मनुष्याकडून झालं, बघण्याच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे आणि आज्ञा आज्ञा तोडण्याच्या द्वारे आम्हाला पाहावयास मिळत आहे, जो दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे एक महान योजना या पृथ्वीवरती आणून देवाने अनुग्रह आणि कृपा केली. आणि देवाने ही केलेला अनुग्रह आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आम्हाला पाहावयास मिळत आहे, देवाचं जे स्वर्गाचं राज्य आहे त्या राज्यामधलं मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता, म्हणजे आपण असं म्हणूया, पहिल्या आदामाने जे द्वार बंद केलं देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याच्या संदर्भातलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते द्वार उघडण्यात आलं. आणि ही योजना त्याच ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे. आदाम आणि हवा आणि ती बगेच्या त्या ठिकाणी झालेली दिसत आहे. आपण या ठिकाणी थांबत असताना आपण त्या स्वर्गीय देवाचे आभार मानूया. का? कारण की प्रभू येशू ख्रिस्त मरणातनं तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो आज देखील जिवंत आहे. आणि म्हणून देवाची ही योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्या क्रुसावरती खेळण्याच्या द्वारे आणि पुन्हा उठण्याच्या द्वारे, हे जो कोणी स्वीकारतो, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवितो, तो त्या देवाच्या योजनेमध्ये पुन्हा एकदा स्वीकारला जातो किंवा सामील होतो. आणि आपण पुन्हा एकदा त्या देवाच्या योजनेमध्ये सामील होण्याकरता, स्वीकारण्याकरिता पापाला नाही बोलूया आणि देवाच्या योजनेला आपण हो बोलून त्याला स्वीकारूया. जो कोणीही अशा प्रकारे ही योजना स्वीकारतो, देव कृपेवर कृपा त्या ठिकाणी करतो. आणि देव ज्यावेळेस कृपेवर कृपा त्या ठिकाणी करीतो, होय, देवाच्या त्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश झाल्यामुळे तो स्वर्गीय आनंद त्या आनंदाने तो भरतो आणि तो आनंद त्याला या पृथ्वीवर देखील अनुभवता येतो. देवबाप करो या विचारांच्या द्वारे आम्हाला हे ओळखण्यास सहाय्य करो की आज देखील आम्हाला संधी आहे आणि या संधीला आपण दौडू न देता, होय, देवाची ही जी योजना आहे त्या योजनेला आपण स्वीकारूया. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुमच्या हृदयामध्ये काय देवाच्या